मित्रो नमस्कार। आज आपण मराठी भाषेला जो अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने बोलणार आहोत। त्या संदर्भातले काही प्रश्न आणि उत्तराच्या संदर्भाने मी आपल्याला सांगणार आहे। तर सर्वसाधारणपणे एखादी भाषा जी जन्माला येते ना ती देव निर्माण करत नाही। काही जण म्हणतात संस्कृत ही देववाणी आहे, देवाने निर्माण केलेली आहे। कोणी म्हणते देव म्हणजे ब्राह्मण, त्या ब्राह्मणाने निर्माण केलेले आहे। असो, मी त्याचा घेतो समाचार व्यवस्थित पद्धतीने। तर मित्रहो, आपण या सगळ्या गोष्टीचा विचार, मानव हा जगभर मानव पसरलेला आहे आणि तो समूहाने राहत होता आणि तो समूहाने राहणाऱ्या माणसाने तोंडावाटे जे ध्वनी निघतात त्या ध्वनींना एक चिन्ह देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून त्यांनी शब्दांची, अक्षरांची, मग वाक्यांची अशी निर्मिती हळूहळू करत गेलेला आहे तो। मग हा वेगवेगळ्या भागामध्ये अशा वेगवेगळ्या माणसांनी त्यांच्या दैनंदिन व्यवहाराच्या सोयीसाठी ह्या भाषा निर्माण केल्या। मग ती माणसं ते समूह दुसऱ्या समूहामध्ये मिसळले, त्यांच्या भाषेचं अनुकरण केलं। अनुकरण एवढं वाढलं की काही भाषा लुप्तही झालेल्या आहेत। त्यामुळे कोणतीच भाषा देवाने निर्माण केलेली नाही ही गोष्ट स्पष्ट आहे, ती माणसाने निर्माण केलेली आहे। आणि जगामध्ये हजारो भाषा आहेत, भारतातही शेकडो भाषा आहेत। तर आपल्याला त्यातली एक भाषा मराठी आहे। मराठी ही स्वतंत्र आहे। ती कोणापासून तरी, काही जण म्हणतात ती संस्कृत पासून निर्माण झाली। जसं लेकरू जन्मते ना स्त्री आणि पुरुषाच्या मिलनातून, तसं संस्कृत पासून नाही, ती मराठी वेगळी, संस्कृत वेगळी। संस्कृतलाही देवाने केलं नाही आणि मराठीने देवाने केलं नाही, माणसाने निर्माण केलेलं आहे, हे सत्य आहे। काही सांगून ठेवतात, आपण काही ऐकतो, सवय लागली आणि ऐकतो आणि तसंच बोलत राहतो। त्यामुळे असं खोटं सांगणाऱ्यांचं महत्त्व वाढून गेलेलं आहे। आपण थोडंसं शांत मनानं अभ्यास करून ह्या गोष्टी सांगण्याची, धैर्य दाखवण्याची गरज आहे। काही खोटं सांगून ठेवले। आता मला सांगा, संत ज्ञानेश्वरांनी आणि या देशामध्ये काही जण काय केले माहिती आहे का, काही लोकांचा जो प्रभाव त्याने स्वतःचा निर्माण केला आणि दुसऱ्याला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला। तसं त्यांनी त्यांच्या मग आपलंच सगळं, आपलं जे काय आहे त्याचाच झेंडा मिरवला आणि आमचं म्हणजे चांगलं, तुमचं म्हणजे वंगळं, यांनी सिद्धांत मांडून टाकलेला। हे विकृतीचा भाग असतो। दुसऱ्यातलं चांगुलपण मान्यच न करणं आणि आपलंच चांगुलपण फक्त सांगणं, हा विकृतीचा भाग असतो। ही विकृती या देशामध्ये हजारो वर्षापासून टिकलेली आहे आणि ह्या विकृतीमुळेच काही जणांच्या भाषेबद्दल सुद्धा ती भाषा काही कमी दर्जाची आहे, तिला काही अभिजात नाही वगैरे अशा पद्धतीने सांगून ठेवलं आणि मराठी माणसांनी लढा दिला आणि त्यामुळं केंद्र सरकारने तिला अभिजात दर्जा द्यावा लागला। कारण ते निकष पूर्णच करणारी भाषा होती। मराठी भाषा स्वतंत्र होती, तिच्यामध्ये प्राचीन असे ग्रंथ आहेत, ती सलगपणे मराठी भाषा समोर आलेली आहे। जे काही निकष आहे ते मी निकष अजून सांगेल। तर हे सगळं असताना सुद्धा तिथं बसणारी, जी दिल्लीत बसणारी माणसं आहेत, ती मराठी माणसांवर प्रेम करणारी नसल्यामुळे, मराठी भाषेवर प्रेम करणारी नसल्यामुळे आणि मराठी माणसांचा तिथं खऱ्या अर्थानं दबदबा निर्माण नसल्यामुळे तिथं म्हणजे त्यांच्या हातचे भावलं राहिलेले आहेत आणि या भावलं राहण्याच्या मुळे काही लोक
मराठी माणसाचा तिथं दबदबा निर्माण होऊ शकला नाही. आणि हा दबदबा मराठी माणसाने निर्माण करायला पाहिजे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसाचा, मराठीचा दबदबा निर्माण केलेला होता. तर मित्रो, तर या गोष्टीचा आपला दबदबा निर्माण करायचा असेल तर मराठी माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मराठी माणसांना सन्मान दिला पाहिजे. याचा अर्थ मी दुसऱ्या भाषेच्या लोकांना अपमान करावा किंवा त्यांना पाय खेचावा असं काही म्हणत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की मराठी माणसांच्या पाठीमागे उभं राहणं, मराठी माणसांना प्रेरणा देणं, मराठी माणसांना प्रोत्साहन देणं, हे आपण केलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्या भाषा शिकू नये का. दुसऱ्या भाषा अवश्य शिकल्या पाहिजे, कारण आपली भाषेचा जो काही क्षेत्र आहे त्यानंतर ज्या भाषेचं क्षेत्र सुरू होते तिथे गेल्यानंतर त्या भाषेचा उपयोग करावा लागतो. आता उदाहरणार्थ समुद्रापर्यंत गेलो पायी चालत आपण, पण त्या समुद्राच्या नंतर पायी चालता येणार नाही, तो मला पोहावा लागेल. त्यानंतर मग तिथल्या जहाजाचा उपयोग करावा लागेल. दुसऱ्या देशात जायचं नाही तर विमानाचा उपयोग करावा लागेल. म्हणजे ज्या ठिकाणी जी साधनं गरजेचं असतात तिथे ती साधनं वापरली पाहिजे. भाषा ही साधन आहे, साध्य नाही. आपल्याला काय साध्य करायचं आहे? ज्ञान साध्य करायचं आहे. तर ज्ञान साध्य करणारी भाषा एक माध्यम आहे, एक साधन आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता त्यासाठी अभ्यासपूर्ण बोलण्याची गरज आहे. आता बऱ्याच ठिकाणी आता खरा शब्द असा आहे, आता काही जणांनी लिहून ठेवले, माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी जिंके, पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळविन. आता इथं मराठीची बोलू नाही तर मराठा हा शब्द आहे. आता काही जणाला मराठा ह्या शब्दाविषयी कदाचित ॲलर्जी असू शकते किंवा त्यांचा द्वेष असू शकतो कदाचित, त्याच्यामुळे कदाचित ते म्हणत नसते. आणि मराठा हा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेला असताना काही जणांना ते वापरावं वाटत नाही. म्हणून तिथं माझा मराठीची बोलू कौतिके परी अमृता तेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळविन असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरांनी. आता मराठा हा शब्द मराठी भाषा या अर्थानं वापरलेला आहे. खरं तर मराठा हा शब्द मराठी भाषा या अर्थाने प्रदेशवाच्य महाराष्ट्र या अर्थानं तो शब्द आलेला आहे. त्याचा जातीशी काहीच संबंध नाही. मग आता काही लोक मग मराठी बोलणारे माणसं ते कुणबी आहेत, शेती करतात, इतर काही 18 पगडे समूह आहे, तो वेगवेगळा व्यवसाय करतो. त्यातमध्ये हा मराठा म्हणजे मराठी भाषा महाराष्ट्रात राहणारा जो माणूस आहे तो मराठी भाषा बोलतो. आणि या मराठी भाषेलाच ज्ञानेश्वरांनी मराठा हा शब्द वापरला आहे. तर इथला मराठा कुणबी आहे. आता त्या कुणबीला आरक्षण द्या अशी मागणी आहे, बाकी काय दुसरं. पण नाही तुम्ही मराठा आहात. आता जात कधी मराठा असते का? मराठा हा मग ते राष्ट्रगीतामध्ये जो शब्द आलेला आहे तो शब्द मराठा, जो शब्द आलेला राष्ट्रगीतामध्ये तो शब्द काही जातवाचक आले काय? पंजाब सिंध गुजरात मराठा तिथं प्रदेशवाचक आहे. मग ते प्रदेशवाचक शब्द असताना देखील मग मराठा जात म्हणून त्याला आरक्षण दिलं. चुकीच्या पद्धतीने लिहून ठेवलेत त्यांनी. ते अगोदर कुणबीच होते,
परंतु ते पुढं मराठा लिहिण्यामुळे ते चुकीचं झालेलं आहे. मला हेच या निमित्तानं सांगायचं होतं की आपण जे मूळ शब्द समजून घेणे, त्यासाठी भाषेचा अभ्यास मुळातून जाऊन केला ना, त्या भाषेचं रूप काय आहे, त्या भाषेला मुळात कोणत्या अर्थाने शब्द वापरलेले हे भाषातज्ञ सांगू शकतात चांगल्या पद्धतीनं. हे तर मला आता या निमित्तानं आपल्याला दुसरा विषय सांगायचा, तर मराठी भाषेला जो अभिजात दर्जा दिलेला असताना आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. भाषेचा अभ्यास असा, आता हे माझ्याकडे ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आहे, तो ग्रंथातून मी हे सांगितलेलं आहे. तर तिथं मराठी नाही तर मराठा शब्द आहे. तुम्ही इंटरनेटवर टाकलं, इंटरनेटवर आपण शोधत राहतो, तिथं जे चुकीचं लिहिलं त्या इंटरनेटला काय, ते यंत्र आहे, ती सिस्टीम आहे. तुम्ही जसं लिहून ठेवलेलं आहे तसं जे लिहून ठेवलेलं तसं शोधता तुम्ही, ते सापडत आहे. बाकी काय तिथं काय दुसरं, त्याला काय स्वतःचं काय डोकं आहे की काय? जे माणूस डोकं वापरते त्या डोकं ज्या तिथं संग्रहित होते तेवढंच आहे त्याचं काम. तर मी तुम्हाला आता मराठी भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय मिळाला? आता काय मराठी भाषा समृद्ध झाली का? नाही, समृद्ध आहेच पूर्वी. तिला फक्त समृद्ध आहे असं शासनाने म्हटलेलं आहे, इतकाच फरक आहे. तुमचं नाव, खरं नाव जे आहे, पण तुम्ही टोपण नावानंच प्रसिद्ध होतात. तुमचं खरं नाव हे आहे असं, आणि त्याला मान्यता दिलेली आहे, असा त्याचा अर्थ आहे थोडक्यात. म्हणजे जी होतीच गोष्ट, आता एखादा आंब्याचं झाड आहे आणि ते रसाळ आहे, गोड आहे तो आंबा, पण आतापर्यंत ते गोड आहे आमचा आंबा म्हणून आपण सांगत होतो, ते नाही म्हणत होते. पण आता त्यांनी मान्य केलं, इतकाच त्याचा अर्थ आहे, आंबा तोच राहणार आहे. तशी भाषा तीच आहे, लक्षात ठेवा. वेगळं काही घडलं नाही, भाषेचा दर्जा सुधारला नाही, किंवा भाषेचा या निर्णय घेतला, रे आता मराठी भाषेचा बघ कसा दर्जा शासनानं सुधारलाय असं मन चालतं. तसं काही नाही. तर फक्त त्याला मान्यता दिली. ही मान्यता दिल्याबद्दल मी केंद्र सरकारचे मनापासून एक मराठी माणूस म्हणून आणि मराठी माणसाच्या वतीनं मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. अनेक वर्षापासूनचा जो लढा होता त्याला त्यांनी मान्यता दिली. खरंच मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. आता मराठी भाषेचा हा मुद्दा आहे. फक्त मराठी भाषेच्या समृद्धीवर, संपन्नतेवर, प्राचीनतेवर राजमुद्रा, राजमोहर उमटलेली आहे, हे एक लक्षात ठेवा. म्हणजे लोकमान्यता होतीच तिला अभिजात म्हणून, फक्त तिला आता राजमान्यता मिळालेली आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके. दुसरं, पण ही मान्यता कोण देते? तर केंद्र सरकार देते. त्याचं कोणतं खातं देते? तर सांस्कृतिक खातं देते. हे शब्द तुम्हाला येतात स्पर्धा परीक्षेच्या पोरांसाठी थोडं मी बोलत असतो. आता मराठी भाषेबरोबरच इतरही भाषांना हा दर्जा देण्यात आलेला आहे. पालीला दिला आहे, प्राकृतला दिला आहे, आसामीला दिला आहे, बंगालीला दिलेला आहे, तसं मराठीला दिलेलं आहे. यांनाही दर्जा दिलेला आहे. कारण पाली भाषेमध्ये सुद्धा किती प्राचीन ज्ञान आहे हो. इतके दिवस का दिल्या गेलं नाही? तथागतांचं तत्वज्ञान पाली भाषेत आहे, मग प्राचीन आहे की नाही? ते आजही पाली बोललीच जाते की नाही? ती बोलत आलीत नाही. बुद्ध तत्वज्ञान आणि बौद्ध धर्मीय माणसं ती पाली भाषा वापरतात. ग्रंथ आहेत, बोलल्या गेली नाही. असो, आपल्याला आपल्या मराठी भाषेबद्दल आज बोलायचं आहे. या अगोदर तमिळ भाषेला देण्यात आला, संस्कृत भाषेला देण्यात आला दर्जा. मुठभर माणसं जी ती भाषा बोलतात, ती काही बहुजन वर्गाची भाषा नाही. बहुजन म्हणजे जात या अर्थानं नाही, तर समूह या अर्थानं जरी बोललो तरी मी ते त्यांनी एवढ्याशा समूहात ती असते ती भाषा. ते काही जणांच्या घरी तेही बोलत नसतात,
तरी त्या भाषेला दिलंय. माझं म्हणणं त्या भाषेला दिल्याबद्दल काही नाही, पण जे समूह एवढा बोलतो तर त्यांनाही द्यायला पाहिजे. ते दिले केंद्र सरकारने. मी केंद्र सरकारचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. या अगोदर तेलुगूला देण्यात आला, मल्याळमला दिला, ओडियाला देण्यात आलेला आहे. तेव्हाच आपल्याला द्यायला पाहिजे होता. उशीर केलेला गेलेला आहे. हे आता उशिरा का असेना, परंतु आता मराठी माणसाची ताकद आता लक्षात आलेली आहे आणि मग त्यामुळं तो देण्यात आलेला आहे. तर अभिजात दर्जा मिळाल्याने कोणते फायदे होतात हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला त्याचे निकष काय आहेत ते सांगतो. प्राचीनता हा एक निकष आहे. प्राचीनता किती वर्षाची मोजली जाते? 1,500 ते 2,000 वर्षापूर्वी मोजली जाते. हे निकष. मग आमची मराठी भाषा 1,500-2,000 वर्षापूर्वी नव्हती का? होती. शिलालेख आहेत. आता फार व्हिडिओ मोठा होते म्हणून मी डिटेल घेणार नाही, कारण अजून काही मुद्दे मला महत्त्वाचे सांगायचे आहेत. तर शिलालेखामध्ये ते उल्लेख आहेत, कारण ज्यांना सापडलं तितकंच लिहून ठेवलं होतं त्यांनी. त्याच्या अगोदर मध्ये शोधलंच नाही. त्याच्यामुळं ह्या अलीकडचा शिलालेख 11व्या शतकातलाच म्हणजे प्राचीन शिलालेख, प्राचीन ग्रंथ वगैरे असं खोटं लिहून ठेवले. त्याला मराठी माणूसही जबाबदार आहे. हे अभिजात दर्जा न मिळण्याला हे जे अर्धवट ज्ञानाने पिवळे झालेले ज्यांनी लिहून ठेवले होतं ना, पण त्या तज्ज्ञ समितीने, या भाषिक समितीने, गव्हर्नमेंटनेच, महाराष्ट्र सरकारनं ही समिती नेमवली. रंगनाथ पठारे सर, इतर अन्य मान्यवर यांनी हे फार महत्त्वाचं काम केले आणि प्राचीन असे अनेक पुरावे शासनाला सादर केलेले आहेत आणि यामुळे हे दर्जा मिळायला मदत झालेली आहे. तर मित्र, प्राचीन अशी ही भाषा आहे आणि ती चुकीचा प्रसार काय करण्यात आलेला आहे. कारण काय असते, दुसरं एक महत्त्वाचं काय वैशिष्ट्य असते, स्वयंभू. ती भाषा स्वयंभू असली पाहिजे असा एक निकष आहे. पण आमच्या इथं काय गैरसमज करून ठेवण्यात आलेले होते. नाही, ती स्वयंभू कुठं आहे? संस्कृत पासून निर्माण झाली बापू, संस्कृत पासून. असा जो अपप्रचार मराठी भाषेचा केला गेला, त्यामुळे त्या भाषेला जे दर्जा देण्यात हा एक अडथळा होता. हे अपप्रचार, एखाद्या व्यक्तीबद्दल अपप्रचार केला जातो, गैरसमज करून दिले जाते, तसाच भाषेबद्दलही करून दिले जातात. त्या आपल्याला उत्तरे दिली पाहिजे. उत्तरं दिले गेलेले. संस्कृत देवापन्न केली तर मग यांनी चोरापासून निर्माण झाली का मग मराठी भाषा, प्राकृत भाषा? असे सवाल उपस्थित करण्यात आले. असे सवाल आजही आपल्याला उपस्थित करण्याची गरज आहे. तर स्वयंभूपणा ती स्वयंभू आहे मराठी भाषा. जेव्हा ज्याच्या मुळातून ती निर्माण झालेली आहे आणि तिला कोणी दुसऱ्या भाषेने निर्माण केलेलं नाही. लक्षात ठेवा, माणूसच माणसाला निर्माण करते ना. जनावर माणूस निर्माण करते का? जनावर वेगळं, माणूस वेगळं. तसं संस्कृत वेगळी, मराठी वेगळी. हा, थोडेसे काही शब्द यांचे घेतले, आपण त्यांचे घेतले, असं असतंय. किंवा त्या व्याकरणाचा प्रभाव आपल्या मराठीवर आहे म्हणत नाही मी. इंग्रजीचे शब्द आहेत, उर्दूचे शब्द आहेत, कन्नडचे शब्द आहेत, तेलुगूचे शब्द आहेत, हिंदीचे शब्द आहेत, इंग्रजीचे शब्द आहेत मराठीमध्ये. नाही तसं नाही. आणि संस्कृतचा प्रभाव नाही असं मी म्हणत नाही. संस्कृतचे अनेक शब्द मराठीमध्ये आहेत, हे मला नाकारता येणार नाही आणि कोणी खोटं नाकारू शकत नाही. हे आपण लक्षात ठेवलं. म्हणजे याचा अर्थ ती मुळात नाही का? वेगळीच आहे, स्वतंत्र आहे भाषा. ही आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. स्वयंभू आहे हे आता शासनाने मोहर उमटवलेले आहे. आता काही प्रॉब्लेमच नाही आपल्याला. लक्षात आलं. आणि कोणत्याही भाषेमध्ये इतर भाषेचे शब्द, तुम्हाला हिंदी घ्या, इंग्रजीमध्ये मराठीचे शब्द आहेत. तुम्ही शब्दकोश इंग्रजीचा बघू शकता, त्याच्यामध्ये मराठीचे शब्द जसेच्या तसे आहेत. त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवणार आहे पुढं. तर स्वयंभूपणा ते आहे पाहिजे. तो स्वयंभूपणा आहे, प्राचीनता आहे, होतीच, आहेच.
आणि श्रेष्ठता त्या आता ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना. आमची भाषा कशी आहे तर आपल्या इथे एक अमृत म्हणजे सर्वश्रेष्ठ समजलं जातं. तर संत ज्ञानेश्वरांनी स्वतः पुन्हा एकदा सांगतो मी, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविना. इथं अमृताच्या सोबत जर स्पर्धा लागली, पैजा म्हणजे शर्यत लागली तर मराठी भाषा या अर्थानं, मराठा म्हणजे मराठी भाषा या अर्थाने ती जिंकणारी आहे. इतकी ती समृद्ध आहे. संत ज्ञानेश्वरांचा पुरावा आहे एवढा मोठा. लक्षात आलं. तर मग त्याच्यामुळं ती श्रेष्ठता सिद्ध झालेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला लीळाचरित्र ग्रंथ बघा, अतिशय समृद्ध असा तो ग्रंथ आहे. लीळाचरित्र, चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे, त्यांच्या आठवणी त्याच्यामध्ये आहेत. आणि माहीम भट्टांनी तो ग्रंथ संकलित केलेला आहे. लोक शेतकरी असतील, कामगार असतील, सर्वसामान्य स्त्रिया असतील, त्यांच्या ज्या काही आठवणी होत्या चक्रधर स्वामीबद्दल, कारण स्वामी सगळ्या समाजामध्ये मिसळायचे. सर्व समाजाला तिथं त्यांनी असा जातीभेद आणि लिंगभेद केला नाही. आणि मग त्यातले त्यांच्या ज्या आठवणी ते जे सांगितल्यात ते माहीम भट्टाने अतिशय निष्ठेने आणि परिश्रमाने त्या संकलित करून लीळाचरित्र ग्रंथ केलाय. ती लोकांची वाणी, लोकांची आठवणी आहे त्याच्यात, त्यांनी संकलन केलेलं आहे. त्यांना त्याचं श्रेय द्यावाच लागतं. लक्षात. तर हा आणि सलगता, मराठीमध्ये सलगता निकष सलग आहे ना. कारण काय 400 वर्ष होती, 400 वर्ष नव्हती मध्ये, अजून पुन्हा 400 वर्षानं निर्माण झाली असं काही नाही आहे. ती मराठीचे शब्द, आता तुकाराम महाराजांच्या अभंगातले शब्द आता आहे. भले तरी देऊ गांडीची लंगोटी. आता आपण शब्द वापरतो काही जणाला, तसे शब्द वापरून सर म्हणतात. काय सर काय आता जे काय आहे ते, डोळ्याला डोळा म्हणावं, नाकाला नाक म्हणावं, दाताला दात म्हणावं, तर दुसरं काय म्हणतात रे. हे आपण प्रश्न विचारला पाहिजे ना असं बोलणाऱ्यांना. काय नाही ते गावंढळ भाषा आहे, गावंढळ. ते नव मराठी नव गावंढळ भाषा आहे. काही सांगतात, आपण काही ऐकतो. अरे ज्या अवयवाला त्याच नावानं उच्चारावं लागेल ना. आता ते ना त्या अवयवाला नाव आपण दिले काय, परंपरेने आलेलं आहे ते नाव. आपल्याला फक्त ते नाव उच्चारायचं एवढाच भाग आहे. आणि जे त्यांनी उच्चारलेलं आहे आपण ते सांगायचं नाही त्यांना. मग काशीची लंगोटी करा, बरं दिसणार थोडं असं वेगळं. तुम्ही दुसऱ्यांच्या कविता अशा मोडतोड करून सांगता समाजाला, असं नका करून. ज्यानं ज्या भाषेत बोललं त्या भाषेतलं सांगा इतरांना. नाही बरं दिसणार, तुला काही बरं दिसत नाही बापू. तर दुसरी महत्वाची गोष्ट, चारी निकष मराठी भाषेमध्ये आहेत. तर किमान आता हे सिद्ध झालेलं आहे. मराठी ही किमान 1,500 ते 2,000 वर्षापासून या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये समृद्ध ग्रंथ आहेत. साहित्याची परंपरा, मराठी साहित्याची परंपरा अखंडित स्वरूपात आहे. ती परंपरा 2 पद्धतीची आहे. तशी ती बोलीच्या स्वरूपात तर आहेच, म्हणजे लोककथा लोकगीताच्या परंपरेनं आहे, परंतु ग्रंथातही ती आहे. ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. मूळ भाषेतले ग्रंथ ते म्हणजे प्राचीन ग्रंथ जे आहेत ते मूळ भाषेतलेच आहेत. आणि त्याच्यामुळं ते दुसऱ्या भाषेतले असण्याचं काही नाही. आणि भाषेचा प्रवाह अखंडित असावा म्हटलेलं मी आता सांगितलं, अखंडित आहे. आणि ते सध्या जी भाषा आपण बोलतो त्याचं जे प्राचीन असे आपली जी मराठी आहे त्याचे आणि आत्ताचे शब्द आणि आत्ताच्या वाक्यात काही साम्य आहे का, भेद नक्कीच असणार. काळानुसार भाषा बदलते, पण त्याचं नातं अतूट असं नातं आहे. ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नाही. तर मित्रहो, या संदर्भामध्ये केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी गुरुवारचा दिवस बघून घटस्थापना होण्याच्या दिवशी जी मान्यता दिली आणि मराठी भाषाला जे आज अभिजात
दर्जा मिळालेला आहे, त्याच्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि आता फायदे काय होणार आहेत थोडक्यात मी आपल्याला समोर सांगणार आहे. आता काय अनुदान, केंद्र सरकारचं अनुदान स्वतंत्र पद्धतीनं भाषेच्या, मराठी भाषेच्या विकासासाठी असं येत नव्हतं, ते आता मिळणार आहे. असं मी या ठिकाणी सांगतो, ते 2.5 ते 3 कोटीपर्यंत, 250 ते 300 कोटीपर्यंत आता केंद्र सरकार अनुदान देणार. बरं, 300 कोटीपर्यंत. यामुळे आता आपल्याला काय काय करता येणार आहे, तर मराठी भाषेचे जतन करणे, मूळ शब्द जतन करणे, त्याचे शब्दकोश काढण्यासाठी वेगवेगळे उपक्रम मराठीच्या समृद्धीसाठी आपल्याला वापरता येणार आहेत. भाषा भवन उभारता येणार आहे, त्या ठिकाणी भाषेचा संशोधन होणार आहे, भाषेचा अभ्यास होणार आहे. तशा करण्यासाठी म्हणून मराठी भाषा तज्ज्ञांना, मराठीना आता चांगल्या पद्धतीचा दिवस येत आहे. ग्रंथालय उभारता येणार आहेत. आणि विशेष म्हणजे 2 राष्ट्रीय पुरस्कार मराठी साहित्य, मराठी भाषा या संदर्भानं जे काही कामं जी माणसं करत आहेत त्यांना हे राष्ट्रीय पुरस्कार देऊन ही सन्मानित केलं जाणार आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्राचीन ग्रंथांना अनुदान देऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम आता होणार आहे. ही गोष्ट मराठी भाषा, मराठी माणसाचा आत्मप्रतिष्ठा वाढवणारी आहे. कारण आपल्या भाषेलाच राजमान्यता नसेल तर आपला आत्मविश्वास तेवढा राहत नाही. आपल्याकडे बघण्याचा आता दृष्टिकोन बदलणार आहे. आणि आता एका माहितीस्तव लोकसत्तामध्ये याची माहिती आहे की जवळपास 450 विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकण्याची व्यवस्था केली जाणार आहे. हे वृत्त मी लोकसत्तामध्ये वाचलेलं आहे ऑनलाईन. तर हे या निमित्तानं अशा पद्धतीचा फायदा आपल्याला आता होणार आहे मित्र. तर या मराठी भाषा समृद्धीसाठी आता राजकीय माणसांनी सुद्धा आता या संदर्भामध्ये ज्यांनी राजकीय माणसं असतील किंवा साहित्यिक आहे, अनेकांनी मराठी भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक ठराव केले, अनेक मागण्या केल्या, आंदोलनं केली. आता मराठी भाषा समृद्धीसाठी आपण सगळ्यांनी लेखन केलं पाहिजे, मराठी भाषेतलं वाचन केलं पाहिजे, मराठी भाषेतले ग्रंथ इतर भाषेमध्ये नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. इतर भाषेतले दर्जेदार ग्रंथ आपल्यात आले तर काय हरकत नाही, ते आणले पाहिजे. कारण ज्ञानाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या भाषेत आलं पाहिजे. आपलं ज्ञान दुसऱ्या भाषेत, ज्ञानाची जी देवाणघेवाण आहे ती चांगली झाली, निरंतर झाली तर समाज समृद्ध होणार आहे, समाजाची संस्कृती समृद्ध होणार आहे. यासाठी भाषेचा द्वेष करायचा नाही आपल्याला, तर पण आपल्या भाषेला दुसऱ्याचा सन्मान होत असेल तर झाला पाहिजे, पण आपला अपमान होता कामा नाही ना, मग आपलाही सन्मान झाला पाहिजे. तसा मराठी भाषेला, मराठी माणसाला सन्मान देणारा हा निर्णय घेतल्याबद्दल परत खरंच मी सरकारचे आभार मानतो. आणि आता अगोदर ज्यांनी केलं नाही, का केलं नाही, का नाही याचे संदर्भात मी काही संदर्भ आलेले आहेत. आता असं होऊ नये यासाठी मराठी आणि विशेष म्हणजे या सध्याच्या केंद्र सरकारचं धोरण त्या प्रादेशिक भाषांना, त्या राज्यातल्या भाषांना किंवा प्रत्येकाच्या बोली भाषांना, त्यांच्या मातृभाषांना महत्त्व देण्याची त्यांचं धोरण आहे. मातृभाषांना महत्त्व देण्याचं धोरण NAP 2020च्या शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा त्यांनी आणलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे, कारण मी माझ्या भाषेत जसं बोलू शकतो मोकळेपणानं, याचा अर्थ दुसरी भाषा शिकू नये का, शिकावं, परंतु माझ्या भाषेचा
भाषेमध्ये ज्या पद्धतीनं सांगू शकतो, बोलू शकतो, माझं आत्मस्वर जो व्यक्त करू शकतो, मनापासून व्यक्त होऊ शकतो, दुसऱ्या भाषेत होऊ शकत नाही. उगं ते वाचून दाखवण्याचं भाषा, ते डोकं त्याची ज्ञान देण्याच्या अगोदर ते भाषा सांगण्यामध्ये त्यानं परेशान राहतात अनेक जण. इंग्रजी बोलणारे बघा. असू दे, आपल्याला दुसऱ्याविषयी काय बोलायचं नाही आता. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवून सहकार्य करा अशी विनंती.